तुमचे म्हणणे मांडणारे हेमंत वाणी। खरंच सरकारचं काही बिघडलं नाही, पण एका गरीब माणसाच्या घरची चूल मात्र विझली। हो, मी बोलतोय कालच्या महाराष्ट्र बंदमुळे होणाऱ्या परिणामावर। महाराष्ट्र बंद नंतर हे सत्य आपण विसरलो का? बघा ना, कसं आहे, सरकारचं काम जे आहे ते सुरूच होतं। मंत्र्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या धावतच होत्या, त्या कुठे काही थांबल्या नाहीत। नेत्यांचा पगार तोही सुरू होता, तोही तसाच होता, तोही कुठे एक दिवसाचा पगार बुडाला नाही। मग या महाराष्ट्र बंदमुळे फरक कोणाला पडला? तर तो जो फरक पडला ना, तो फरक पडला रस्त्यावर भाजी विकणारा, रस्त्यावर चहाची टपरी, छोटीशी टपरी चालवणारा, रिक्षेवाला, हातगाडीवर भाजीपाला विकणारा, रोजंदारीवर काम करणारा मजूर यांना फरक पडला। मित्रांनो, यांचं एक दिवसाचं उत्पन्न बुडालं आणि ते त्या दिवसाचं उत्पन्न परत येणे नाही किंवा ते मिळणार नाही। ते मोठ्या लोकांना एक दिवसाचं नुकसान जर झालं ना तर ते परवडतं, त्यांना असं म्हणा काही फरकच पडत नाही हो ते एक दिवसाच्या नुकसानाने। ते असं समजतात सिगरेट बिड्या वगैरे आहेत त्याच्यात उडून टाकलं। पण छोटे दुकानदार जे असतात ना, किरकोळ दुकानदार, किरकोळ माल विकणारे दुकानदार, त्यांच्या घरात त्या दिवशी स्वयंपाक कसा झाला असेल याचा विचार आपण करतो का? किंवा हे बंद पुकारणारे जे सो कॉल लोक आहेत ते याचा विचार करतात का? तर उत्तर येईल नाही, करतच नाही याचा विचार। काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांचे वर्ग बुडाले कारण शाळा बंद होत्या। काही जण नोकरीला, दुकानामध्ये नोकरीला, छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडे नोकरीच्या मुलाखतींसाठी जातोय, त्यांच्या मुलाखती चुकल्या। या वेळेची किंमत, या सगळ्या लोकांच्या वेळेची किंमत कोण देणार हो? हे सो कॉल बंद पुकारलेले ही लोक देणार का या सगळ्या लोकांच्या नुकसानीचं भरपाई? नाही ना, कसे देतील? हात वर झटकून मोकळे होतील। आंदोलन व्हायलाच पाहिजे, त्या मताशी मी सहमत आहे। आंदोलन हे व्हायलाच हवं, अन्यायाविरुद्ध आवाजही उठलाच पाहिजे, मी त्याला विरोध करत नाही। पण जर त्याचा त्रास सरकारपेक्षा सामान्य माणसाला जास्त होत असेल तर मग, किंवा या आंदोलनाचा फरक सरकारवर पडतच नसेल तर मग अशा आंदोलनाची पद्धत बदलायला हवी का नाही? काय वाटतं, बदलायला हवी का नको? तुमचं मत जे आहे ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा। सोबतच चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तोटास एवढेच, परत भेटू नवीन विषयासह। तेवर मी हेमंत केळकर आपली रजा घेतो। तुमचे म्हणणे मांडणारे हेमंत वाणी।